आणि आता ठाण्यातून एक मोठी बातमी हाती येते। पाकिस्तानात जाऊन लग्न करून माघारी आलेल्या तरुणीच्या संदर्भात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। सनम खान नावाची ही युवती पाकिस्तानात गेली होती, पण आता या तरुणीला अटक करण्यात आली आहे। ठाण्यातल्या एका आधार केंद्रावर पोलिसांनी धाड टाकली आहे आणि सध्या इथे पंचनामा सुरू आहे, कारण आधार कार्डाच्या तपासणीत काही गडबडी आढळून आल्या होत्या। अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेले आहेत, ठाण्याचे प्रतिनिधी। अजित, काय माहिती आहे, काय काय बनावट गोष्टी सापडल्या आहेत? मिलिंदजी, परवाच आपण याविषयी जेव्हा चर्चा करत होतो त्यावेळी दोन गोष्टीवरती आपण प्रकर्षाने त्या ठिकाणी प्रश्न विचारले होते। त्याच प्रश्नांची उत्तरं आज मिळत आहेत। काल रात्री उशिरा सनम खान जी आहे तिला काल दुपारी अटक झाली होती। तिला कोर्टामध्ये हजर केलं आणि कोर्टाने 2 दिवसांची पोलीस कोठडी तिला दिलेली आहे। तिनं बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने आधार कार्ड बनवले, पॅन कार्ड बनवले, डॉक्युमेंट्स बनवले आणि त्या आधारे तिनं पासपोर्ट आणि पाकिस्तानात जाण्याकरता व्हिसा बनवला असा संशय पोलिसांना होता आणि या संशयाच्या आधारेच तिनं पोलिसांनी तिला अटक केलेली आहे। याच प्रकरणाचा पुढचा भाग म्हणून ज्या ठिकाणी तिनं हे सगळे बोगस कागद डॉक्युमेंट्स बनवले होते त्या ठिकाणी आता ठाणे पोलिसांनी धाड टाकलेली आहे। हा डेपो आहे लोकमान्य नगरचा आणि तिथल्या डेपोपासून अगदी हाकेच्या अंतरावरती हे आधार केंद्र आहे आणि इथे जवळच सनम खान राहते। या आधार केंद्रावरती पोलिसांनी जी आहे ती धाड टाकलेली आहे आणि इथं पंचनामा सुरू आहे। पोलिसांना संशय आहे की या म्हणजे हे आधार केंद्र जे आहे इथं जसवंत राठोड नावाचे व्यक्ती जे आहेत त्यांच्या मार्फत सनम खान हिनं डॉक्युमेंट्स बनवले होते। आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, जन्मदाखला असेल किंवा इतर जे डॉक्युमेंट्स आहेत हे सर्व डॉक्युमेंट्स जे आहेत ते बनवण्याचं काम जे आहे हे इथून सनम खान हिने केलं होतं। आणि तपासामध्ये पोलिसांना असं समोर आलेलं आहे की जवळपास 20,000 रुपये घेऊन या जसवंत राठोड याने बनावट डॉक्युमेंट जे आहेत ते त्या महिलेला बनवून दिले होते आणि त्या डॉक्युमेंटच्या आधारे सनम खान जी आहे तिनं नवीन नावानं पासपोर्ट बनवला आणि त्याचबरोबरीनं तिनं व्हिसा बनवला आणि त्या व्हिसाच्या सहाय्याने ती पाकिस्तानात गेली। पाकिस्तानामधल्या एबोटाबाद इथं ती गेली, तिथं रिसेप्शन केलं तिने। बशीर अहमद नावाचा जो एक व्यक्ती होता तिने ऑनलाईन लग्न केलं होतं, तिकडे जाऊन तिने पुन्हा लग्न केलं, त्यांनी रिसेप्शन केलं, फंक्शन केलं। साधारणपणे 2 ते 3 महिने ती एबोटाबाद इथे राहिली आणि त्यानंतर पुढे जाऊन सनम खान जी आहे ती रावळपिंडी इथं 3-4 महिने राहिली होती। नंतर काही कारणास्तव ती इथं परत आली होती। 2 ते 3 गोष्टी मिलिंदजी, पहिले तर म्हणजे ही वारंवार पाकिस्तानमध्ये जाण्याचा किंवा राहण्याचा व्हिसा जो आहे तो का सरकार रिन्यू करून मागत होती। मग पाकिस्तान एम्बसी असेल किंवा इंडियन एम्बसी असेल त्यांच्याकडे वारंवार ती अर्ज करत होती। तिथून पोलिसांना एक संशय आला आणि त्यानंतर हिचे जुनं नाव जे होतं नगमा नूर मकसूद अली या नावाचे एकही डॉक्युमेंट पोलिसांना सध्या सापडत नाहीयेत आणि तिने नवीन डॉक्युमेंट जे आहेत सनम खान नावाने ते कसे बनवले या सर्व गोष्टीचा तपास करण्याकरता पोलिसांनी या आधार केंद्रावरती धाड टाकलेली आहे। पंचनामा सुरू आहे। जसवंत राठोड आणि त्याचे वडील जे आहेत ते देखील दोघे इथे उभे आहेत। पण याचा अर्थ असा की आधार कार्ड आणि पॅन कार्ड बनवण्यासाठी जी कागदपत्र लागतात यातलं कुठलंही खरं कागदपत्र हे सनम खाननं दिलं नव्हतं, सगळी कागदपत्र बनावट होती आणि तरी तिचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड तयार झालं। हाच मुद्दा आहे मिलिंदजी की हिनं बनावट कागदपत्र दिली आणि त्या आधारे तिनं डॉक्युमेंट बनवून घेतले या आधार केंद्रावरून। तिचा नेमका यामागे उद्देश काय होता, जी माहिती IB आणि इंटेलिजन्सकडून जी समोर आलेली आहे ठाणे पोलीस ती व्हेरीफाय करत आहेत। त्याचबरोबरीनं IB देखील त्यांच्या पातळीवर काम करत आहे। बशीर अहमद नावाच्या ज्या व्यक्तीशी या सनम खानने लग्न केलेलं आहे त्याचे संबंध लष्कर ए तैयबा किंवा ISI या संघटनेची असण्याची शक्यता आहे असा संशय जो आहे तो या IBला आणि रॉला आहे। त्यामुळे त्या पार्श्वभूमीवरती IB आणि रॉ जे आहेत त्यांनी या सनम खानवरती लक्ष ठेवून होते। पाकिस्तानामध्ये दर महिन्याला 2 ते 3 हजार भारतीय नागरिक जे आहेत ते विविध कारणं देऊन जातात, त्यांना प्रॉपर व्हिसा मिळतो, पण सनम खान हिच्यावरतीच स्पेशल लक्ष का ठेवलं गेलं आणि त्याचं कारण म्हणजे समोर येते। बरोबर आहे, तिला ट्रान्झिट व्हिसा कसा काय मिळाला, तिला रिटर्नचा